परंतु मुख्यमंत्री त्याला आम्ही 4 महिन्यापासून आंदोलन करीत असताना 4 महिन्यापासून या आशा गटप्रवर्तक महिलांनी त्यांच्या परिचयाचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील अशा जवळजवळ 100पेक्षा जास्त आमदारांना निवेदनं दिलेली आहेत आणि मागण्या मान्य करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे की त्यांच्याशी आम्ही संपर्क केलेला आहे। त्याची पहिली सुरुवात झाली 1 नोव्हेंबरला आरोग्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि 1 नोव्हेंबरला चर्चा करून त्यांनी आशांना 7,000 रुपये मानधन वाढ, 2,000 रुपये भाऊबीज हे जाहीर केली। गटप्रवर्तक महिलांना त्यांनी 6,200 वाढ दिली। कंत्राटी म्हणून त्यांचा जो अधिकार आहे त्याची असमर्थता दाखवली म्हणून तो संप 1 नोव्हेंबरला संपला नाही। 8 नोव्हेंबरला त्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि त्यांनी त्याबद्दलची संमती दर्शवली म्हणून 8 तारखेपासून आम्ही संप मागे घेतला होता, परंतु त्याचा त्यांनी शासकीय आदेश काढला नाही। याच्यापूर्वीचा गेल्या 10 वर्षाचा अनुभव असा आहे की एकदा आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याचा निर्णय शासकीय निर्णयामध्ये होत होता, परंतु आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली असता त्यांचं म्हणणं असं आहे की आरोग्यमंत्र्यांना हे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, हे अधिकार कॅबिनेटचे आहेत, मुख्यमंत्र्याचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे होता असं त्यांनी सरळ आज स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली आहे। आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांना आम्ही 9 फेब्रुवारी रोजी भेटलो होतो, शुभेच्छा दिल्या होत्या वाढदिवसाच्या। त्यावेळेला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या प्रश्नाबद्दल चर्चा करू। ते जे बोलले त्याच्याशी ते ठाम आहेत, ते मत जरी आम्हाला मान्य नसलं म्हणजे त्याने असं सांगितलं होतं की आम्ही चर्चा करू, त्यानुसार त्यांनी चर्चा केलेली आहे आणि चीफ सेक्रेटरी नेमलेला आहे। या काय द्यायला परवडतं, काय द्यायला परवडत नाही आणि चीफ सेक्रेटरीचा रिपोर्ट लवकरच येईल असं त्यांचं म्हणणं आहे। आचारसंहिता लागू व्हायच्या आधी तो रिपोर्ट येईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की आशा काम करतात, गटप्रवर्तक काम करतात आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या प्रश्नाबद्दल आम्हाला पूर्ण सहमती आहे, सहानुभूती आहे आणि असं नाही आम्ही करणार नाही असं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यानुसार परत आमची आता मीटिंग होईल, आता मीटिंगमध्ये त्याच्याबद्दलचे निर्णय होतील। या आशा वर्करांच्या अपेक्षा पूर्ण होण्याचे संकेत आहेत का? आशा वर्करांच्या अपेक्षा पूर्ण होण्याचे संकेत आहेत? आशा आणि गटप्रवर्तकांच्या अपेक्षा वेगळ्या वेगळ्या आहेत। आशा ज्या आहेत त्यांना 26,000 रुपये मागणी आहे, त्यांनी जर सध्या 7,000 रुपये वाढ दिली तर ते समाधान मानायला तयार आहेत।